नमस्कार. चला, आज आपण एका अशा सुराच्या प्रवासावर निघूया जो संघर्षाच्या आवाजात जन्मला आणि थेट संगीताच्या शिखरावर जाऊन पोचला. ही कहाणी आहे त्या आवाजाची ज्याने अक्षरशः प्रत्येक अडथळ्यावर मात करून स्वतःची एक अशी ओळख निर्माण केली जी कोणीही पुसून टाकू शकत नाही. हे फक्त शब्द नाहीत, यात वेदना, संघर्ष आणि त्याचबरोबर एक जबरदस्त उमेद आहे. आणि याच भावनेने आपल्या आजच्या कथेची सुरुवात होते. ही गोष्ट आहे एका अशा आवाजाची ज्याला अनेकदा नाकारलं गेलं, पण त्या आवाजाने कधीच हार मानली नाही. तर मग हा जो अविश्वसनीय प्रवास आहे तो आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यातून अनुभवणार आहोत. संघर्षाची सुरुवात कशी झाली, तिथून स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास, मग एका नव्या बंडखोर आवाजाचा जन्म आणि शेवटी त्या कधीही न संपणाऱ्या सुरांची गाथा. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा, संघर्षाची सुरुवात. ही गोष्ट आहे एका अशा बालपणाची जिथे खेळण्या बागडण्याच्या वयातच जबाबदारीचं मोठं ओझं खांद्यावर येऊन पडलं. 1933 मध्ये एका संगीतकार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अगदी लहान वयातच गायक वडिलांचं छत्र हरपलं आणि बघता बघता सगळ्या घराची जबाबदारी त्यांच्या लहानशा खांद्यांवर आली. विचार करा, ज्या वयात मुलं खेळतात त्या वयात त्यांना स्टुडिओमध्ये गाऊन घर चालवावं लागलं. आणि इतकंच नाही तर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी केलेलं लग्न, तो तर त्यांच्यासाठी एक खूपच वेदनादायी अनुभव ठरला. ते लग्न म्हणजे जणू अपमान आणि वेदनांचा एक न संपणारा प्रवासच होता. पण अखेर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. समाज काय म्हणेल किंवा आर्थिक अडचणी कशा येतील याची जराही पर्वा न करता त्यांनी त्या विषारी नात्यातून बाहेर पडण्याचं ठरवलं. खरं तर हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला एक अत्यंत मोठा आणि तितकाच कठीण निर्णय होता. वैयक्तिक आयुष्यातलं वादळ तर त्यांनी पार केलं होतं. पण आता त्यांच्यासमोर एक दुसरं मोठं आव्हान उभं होतं. व्यावसायिक आयुष्यात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं. बघूया हा संघर्ष नेमका कसा होता. त्या काळात संगीत क्षेत्रात लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे एक मापदंड होता, एक बेंचमार्क होता. अशा परिस्थितीत आशाताईंसमोर स्वतःच्या आवाजासाठी एक वेगळी जागा तयार करण्याचं खूप मोठं आव्हान होतं. एका मोठ्या नावाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःला सिद्ध करणं हे खरंच सोपं नव्हतं. सुरुवातीच्या काळात त्यांना बहुतेक वेळा 30 गाणी मिळायची जी इतरांनी नाकारलेली असायची. पण त्यांनी कधीही कामाला नाही म्हटलं नाही. जे प्रकार इतर कोणी गायला तयार नसायचं ते त्या मोठ्या आत्मविश्वासाने गायच्या. कारण एक गोष्ट त्यांनी कधीच सोडली नाही आणि ती म्हणजे प्रचंड मेहनत आणि आपल्या कलेला सतत धार देत राहण्याची जिद्द. आणि मग ह्याच अथक मेहनतीनंतर तो क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. त्यांच्या कारकिर्दीतला तो एक निर्णायक टप्पा. एवढ्या वर्षांच्या संघर्षानंतर तो एक क्षण ज्याची त्या आतुरतेने वाट पाहत होत्या, तो क्षण खरंच येणार होता का, जो सगळं चित्र पालटून टाकणार होता? हो, तो क्षण आला होता. आणि तो आला संगीतकार R.D. बर्मन यांच्या रूपाने. त्यांच्या संगीताने आशा भोसले यांच्या आवाजातला एक नवा, एक क्रांतिकारी पैलू जगासमोर आणला. पिया तू अब तो आजा आणि दम मारो दम. अरे बापरे, ही फक्त गाणी नव्हती, ही तर एक क्रांती होती. या गाण्यांनी संगीतामध्ये एक नवी, बंडखोर आणि प्रचंड ऊर्जावान शैली आणली. आणि हे सिद्ध केलं की आशा भोसले फक्त एक गायिका नाहीत, तर त्या स्वतः एक स्टाईल आहेत. ही त्यांच्या नव्या युगाची दमदार सुरुवात होती. आता आपण वळूया शेवटच्या टप्प्याकडे, जिथे आपण त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आणि कधीही न संपणाऱ्या संगीत प्रवासाबद्दल बोलणार आहोत. 7,000पेक्षा जास्त गाणी हा फक्त एक आकडा नाहीये, तर ही त्यांची संगीत तपस्या आहे. त्यांच्या अविरत मेहनतीचं प्रतीक आहे. या एका आकड्यावरूनच त्यांच्या कामाची विशालता लक्षात येते. आणि हो, त्यांचं काम काही फक्त चित्रपटांच्या गाण्यांपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी गझल, लोकगीत, भजन असे अनेक प्रकार हाताळले आणि तेही वेगवेगळ्या भाषांमध्ये. हीच तर त्यांच्या कामाची खरी ओळख आहे, विविधता आणि व्यापकता. त्यांचं आयुष्य म्हणजे खरं तर एक गाणं आहे जे आपल्याला खूप महत्त्वाचे धडे शिकवतं. पहिला सूर, परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपला स्वतःचा सूर, आपली ओळख कधीही गमावू नका. दुसरा, स्वतःवर ठाम विश्वास ठेवा. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, लोक काय म्हणतील याची पर्वा न करता आपल्या मार्गावर चालत राहा. हीच तर त्यांच्या संपूर्ण प्रवासाची शिकवण आहे, नाही का? जग आपलं गाणं ऐकायला तयार आहे, फक्त आपण गाणं थांबवायचं नाही. कारण सातत्य आणि आत्मविश्वास हेच यशाचे खरे सूर आहेत. म्हणूनच मोठी स्वप्न बघा, खंबीर रहा आणि हो, आपलं स्वतःचं गाणं गात रहा. कारण प्रत्येकाच्या आत एक सूर असतो आणि तो जगापर्यंत पोहोचलाच पाहिजे.